हॅलो नमस्ते, मी प्रियांका किरण मोरे, महाराष्ट्राची गर्ल इन गुजरात. तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. आज आपला रांगोळीचा पार्ट 3 आहे. आज मी तुम्हाला लग्नपत्रिकेत येणाऱ्या कटआउट्सपासून सुंदर रांगोळी कशी काढायची ते दाखवणार आहे. आता मी इथे एक सुंदर असा गोल काढून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये बेस तयार करण्यासाठी पांढरी रांगोळी टाकून घेत आहे. त्याच्यावर शेडिंगसाठी मी इथं निळ्या कलरची रांगोळी, त्याच्यानंतर थोडीशी आकाशी कलरची रांगोळी आणि त्याच्यानंतर थोडीशी मोरपंखी कलरची रांगोळी टाकून घेत आहे. माझ्याकडे वेगवेगळे कटआउट्स आहेत इथे गणपतीचे, जे माझ्याकडे 5-6 वर्षापासून आहेत, मी जपून ठेवले आहेत आणि मी तेच वापरते. त्यातीलच एक कटआउट मी तुम्हाला घेऊन दाखवत आहे. हे असं रांगोळीवरती ठेवून मी त्याच्यावरती पिवळ्या कलरची रांगोळी टाकत आहे. पहा किती सुंदर असा गणपती तयार झालेला आहे. कडेने थोडीशी डिझाईन काढून दाखवते मी तुम्हाला. त्याच्यासाठी मी इथे थोडासा जांभळा कलर टाकून घेत आहे. आता फेविकॉलच्या बॉटलच्या साहाय्याने मी रांगोळीचे छोटे छोटे ठिपके देऊन घेत आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ आज पहिल्यांदा पाहत असाल, तर मी पार्ट 1 मध्ये एकदम सोप्या पद्धतीने घरच्या वस्तू वापरून कशी रांगोळी काढायची ह्याबद्दल टिप्स दाखवलेल्या आहेत, ते तुम्ही पाहू शकता. पार्ट 2 मध्ये असेच कटआउटपासून एक सुंदर रांगोळी काढून दाखवलेली आहे एकदम सोप्या ट्रिकनी. तोही व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पहा. घरातील साध्या साध्या वस्तू ज्या आपण कचरा समजून फेकून देतो, त्यापासूनही सुंदर अशी रांगोळी काढता येते. पहा ही फेविकॉलची बॉटल, जिने मी किती छान पद्धतीने अशी मी रांगोळी एकदम इझी आणि फास्ट टाकू शकत आहे. आता हा प्लास्टिकचा चमचा, याने मी रांगोळीचं बघा त्या ठिपक्यांवरती हलकंसं दाबून छान असे गोल, एकसारखे गोल तयार करून घेत आहे. त्याच्यामध्ये आता मी लाल कलर भरून घेणार आहे, त्यामुळे ते अजूनच छान दिसतील. आता आपण गणपती बाप्पाचं आवडतं फूल म्हणजे जास्वंदीचं फूल तयार करणार आहोत. त्यासाठी मी लाल कलरने इथे आधी रांगोळीचे 5 टिपके देऊन घेतले आणि बोटाने ती रांगोळी थोडीशी अशी पसरवून घ्यायची, जेणेकरून त्या फुलाला सुंदर असा आकार येईल. छान आकार आला की पहा किती छान दिसत आहे फूल. आता मी तुम्हाला गुलाबाचं फूल पण काढून दाखवत आहे. पहा छान असं रेड कलरचं गुलाबाचं फूल तुम्हाला जवळून दाखवते. पहा थोडंसं वरच्या साईडला अंडाकृती असे काढून घ्यायचे आणि खाली असं पानाचा आकार काढल्यासारखा काढायचा आणि आपलं गुलाबाचं छोटंसं फूल तयार. आता आपण सोप्या पद्धतीने झेंडूचं तोरण कसं काढायचं ते मी तुम्हाला दाखवत आहे. पहा मी त्यासाठी 2 कलर वापरणार आहे. एक थोडासा केशरी आहे आणि दुसरा आहे पिवळा. याने असे छान असे ठिपके देऊन घ्यायचे आणि खूप सोपं आहे. पेन्सिलनं फक्त त्याच्यावरती असं टिक टिक करायचं. पाहते किती छान फुलं दिसत आहेत. काही आहे का अवघड याच्यामध्ये? एकदम सोप्या पद्धतीने तुमचा झेंडूच्या फुलांचा सुंदर हार तयार होतो. आणि असं मधी थोडं 2-2, 3-3 फुलं सोडून हिरवा कलर टाकून घ्यायचा. माझ्याकडे गडद हिरवा नसल्यामुळे मी फिकट हिरवा वापरलेला आहे. तुमच्याकडे गडद हिरवा असला तर तुम्ही तो वापरू शकता. पहा किती सुंदर हार तयार झाला आहे. बॅकग्राऊंडला थोडंसं मी कलर टाकून घेत आहे पडद्याचा लूक येण्यासाठी. पहा आपली सुंदर अशी रांगोळी तयार आहे. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. बिकॉज युअर स्मॉल ॲप्रिशिएशन इज अ बिग मोटिवेशन फॉर मी. अशाच नवनवीन रांगोळीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.